एक तरुण शिक्षक, एक अनोळखी खेडेगाव आणि एक असं नातं जे कधीच विसरता येत नाही. आजचा प्रश्न असा आहे, एखाद्या चित्रपटाने तुम्हाला खऱ्या अर्थाने रडवलंय का? फक्त डोळ्याने नाही तर आतमधून? मला आजचा चित्रपट बघितल्यावर असंच वाटलं. आज मी बोलणार आहे 1995 मधल्या बनगरवाडी या चित्रपटाबद्दल, ज्याने नॅशनल अवॉर्ड जिंकला आणि इंटरनॅशनल फेस्टिवलमध्येही झळकला आणि आजही तो मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. हा चित्रपट नेमका कशाबद्दल आहे, यात काय आहे आणि यातला कोणता प्रसंग आजही माझ्या लक्षात आहे, सगळं सांगतो. पण त्याआधी सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा, कारण असे रिव्ह्यूज तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. तर मंडळी, बनगरवाडी हा 1995 साली आला होता. त्याचे दिग्दर्शन केले होते अमोल पालेकर यांनी, ज्यांना आपण गोलमाल आणि छोटीशी बातमधून ओळखतो. हा चित्रपट व्यंकटेश माडगूळकर यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे, जी 1955 साली प्रकाशित झाली होती आणि जी मराठी साहित्यातली एक मैलाचा दगड मानली जाते. या चित्रपटाची पार्श्वभूमी 1939च्या आसपासची आहे. त्या काळातील ग्रामीण महाराष्ट्राची माती, त्यातली लोक, त्यांचं साधंसुधं जगणं, हे सगळं अमोल पालेकरांनी इतक्या सुंदर रूपात पडद्यावर आणले की तुम्हाला की ते खेड्यात गेल्यासारखं वाटतं. त्या तरुण शिक्षकाच्या रूपात चंद्रकांत कुलकर्णी हे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे आणि चंद्रकांत मांढरे, आदिश्री आत्रे, नंदू जाधव, उपेंद्र लिमये यांच्या ताकदीच्या भूमिका या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेतात. आता बोलूया कथेबद्दल. यात स्पॉइलर असतील, पण तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कथा सांगणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं. एक तरुण शिक्षक, आपण त्याला मास्तर म्हणू, हा घोडागाडीतून बनगरवाडी या छोट्या खेड्यात येतो. हे खेड साधंसुद्धा नाही. ह्यात राहतात मेंढपा, शेतकरी आणि रामोशी, जे तात्कालीन ब्रिटिश काळात एक गुन्हेगार जमात म्हणून ओळखले जात. गावात शाळा आहे, पण ती बंद पडली. लोकांना शिक्षणाचं महत्त्व वाटत नाही. मास्तर गावात येतो आणि त्यांना एकच प्रश्न पडतो की या लोकांना शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं? फक्त अक्षर की लोकांना माणूस म्हणून जगण्याचा मार्ग? चंद्रकांत मांढरे यांनी गावचा कारभारी म्हणून पात्र साकारले. हे एकमेव असतात जे मास्तरला सपोर्ट करत राहतात. त्यांचं नातं हळूहळू एका वडिलांसारखं होतं. मास्तर गाव बदलायला निघतो, शाळा सुरू करतो, व्यायामशाळा उभी करतो, गावातल्या लोकांना एकत्र आणतो. मग येतो दुष्काळ, पाणी नाही, जनावरे मरतात, लोकांचं हातावर पोट आहे. मास्तर सरकारला पत्र लिहितो, पत्रावर पत्र, पण उत्तर येतच नाही. तो एकट्याने लढत राहतो गावासाठी, या लोकांसाठी ज्यांना तो ओळखत नव्हता, पण आता ते सर्व त्याचे झाले आहेत. आणि मग अचानक कारभाऱ्याचा मृत्यू होतो. हा एकच प्रसंग मला खिळून ठेवतो. कारभाऱ्याचा मृत्यू डायरेक्ट दाखवला नाहीये, नाट्यमयपणे तो शांतपणे येतो, जसा खेड्यात येतो. त्यानंतरचा मास्तरचा एकटेपणा शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवतो. त्यानंतर मास्तरची बदली होते, तो निघतो. तो निघताना एकदा मागे वळून बघतो आणि मग त्याला वर्षभराचं आयुष्य दिसतं, ज्यात हसणं, खेळणं, लढणं, जिंकणं, हारणं सगळं असतं. चित्रपट म्हणजे एका माणसाची गोष्ट नाही, ही एका माणुसकीची गोष्ट आहे. एका खेड्याने मास्तरला शिकवलं की जेव्हा माणूस माणसाला जोडतो तेव्हाच तो जगतो. आता बोलूया अभिनयाबद्दल. चंद्रकांत कुलकर्णी यांनी मास्तरची भूमिका इतकी सहजतेने साकारली की तिथे ॲक्टिंग कुठेही जाणवत नाही. त्यांच्या डोळ्यात संपूर्ण चित्रपट दिसतो. राग नाही, आक्रोश नाही, पण एक खोल शांत दुःख जे आपल्याला आतमध्ये खेचत राहतं. चंद्रकांत मांढरे यांनी कारभारीची भूमिका साकारली. हे वेतरन ॲक्टर आहे. त्यांच्या प्रत्येक संवादात एक वजन आहे, जमिनीशी नातं आहे. उपेंद्र लिमये त्या काळी नवे होते, पण त्यांनी त्यांच्या पात्राला योग्य न्याय दिलाय. अमोल पालेकर ह्या फिल्मचे दिग्दर्शक होते. त्यांनी एक गोष्ट केली, त्यांनी कोणतीही फिल्मी गोष्ट केली नाही, जसे की मोठं बॅकग्राऊंड देऊन कुठेही रडवण्याचा प्रयत्न केला नाही की ओव्हर द टॉप ड्रामा नाही. सगळं खरं खरं वाटतं. आता बोलूया चित्रपटाच्या मान सन्मानाबद्दल. बनगरवाडीला 1995चा बेस्ट पिक्चर फिल्म इन मराठी हा नॅशनल अवॉर्ड मिळाला. हे काही कमी नाही आहे. नॅशनल अवॉर्ड म्हणजे देशातील सर्वोत्तम चित्रपटामध्ये स्थान. त्यात फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फिल्म अँड डायरेक्शन, महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड, कालनिर्णय अवॉर्ड बेस्ट फिल्म. एकूणच या चित्रपटाने अवॉर्डच्या मामल्यात धुमाकूळ घातली. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला, म्हणजे जगाने या खेड्याला दाद दिली. आजही मराठी सिनेमात क्लासिक चित्रपटाची जेव्हा विषय येतो तेव्हा बनगरवाडी त्यात असतोच. तर माझं मत काय, हा चित्रपट म्हणजे एक अनुभव आहे.
हा चित्रपट तुम्ही बघायला बसाल तर तुम्ही 2 तास बनगरवाडीतच राहाल, मास्तरांबरोबर चालाल, कारभाऱ्यांशी बोलाल, त्या रामोशी मुलांच्या डोळ्यात स्वप्न बघाल. हा चित्रपट तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपण आपल्या आयुष्यात कधी खऱ्या अर्थाने कुणाशी जोडले गेलो की फक्त येऊन गेलो जसे मास्तर येऊन गेले? मी देतो याला 4.5 आउट ऑफ 5 स्टार्स, अर्धा गुण कमी, कारण काही ठिकाणी या चित्रपटाचा पेस थोडा स्लो आहे. पण हा स्लोनेस या चित्रपटाची ताकद देखील आहे, कारण जीवन असंच असतं, घाईत नसतं. हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, तुम्ही बनगरवाडी बघितलाय का? या चित्रपटातला कोणता प्रसंग तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे मराठी चित्रपटाला दिलेली तुमची दाद आहे. असे अप्रतिम मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकर मिळेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.